काका हा दीक्षक बाबा बाबा आत्ताच बाहेर गेले. बाहेर गेले. हो. हे घ्या पेढा घ्या. हे घ्या. पेढा? अरे पण कसला पेढा? अरे सांगतो काका. अरे बाबा हे घे पेढा घे. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. हे घे. कशासाठी? कशासाठी काय कशासाठी? अगं वेडी, काल तुझा जॉब गेला आणि आज लगेच दुसरा नवीन करकरी जॉब. मीटर खूप खुश आहे. काय चाललंय तुझं? तुला काहीच वाटत नाही? काल मी तुला इतकं बोलले त्याचं तुला काही वाटत नाही का? अगं हे बघ मीटर मीटर, मला मान्य आहे तू काल जरा चिडली होतीस माझ्यावर. तुझ्या डोक्यात भरपूर विचार चालू होते. त्यात ते जॉब गेल्याचं टेन्शन होतं. पण बघ ना, अगं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ते जॉब म्हणजे त्या जॉब मध्ये किती टेन्शन होतं. त्यात ती प्रभूची माणसं यायची सतत. इथे प्रभू काय, प्रभूचा बाप सुद्धा येऊ शकत नाही. अरे सगळ्यात सेफेस्ट जागा आहे. तू काय बोलतोयस कळतंय तुला? आणि मी कुठल्या परिस्थितीत तो जॉब सोडला हे तुला माहितीये? जे झालं गेलं गंगेला मिळालं. तुला काहीच वाटत नाही? एक मिनिट. काय तुम्ही कशावर पण म्हणता अरे मी नाही ती. आणि ज्योती, तुला काम बघायचं ना? हो. पण ठीक आहे, मी तुला सगळं समजावून सांगतो. पण एक सिल्क खरं कुठलं खोटं कुठलं किंवा साडीची क्वालिटी कशी ओळखायची हे तुला डीप जास्त चांगलं सांग. अरे सांगशील ना? हो म्हणजे काय दादा, टेन्शन नॉट. दादा हा घे पेढा. किस खुशी असंच असंच. आलो. ये लवकर. हो मी सांगतो हिला व्यवस्थित समजून सांगतो. Yes, टेन्शन घेऊ please. नको. हो. बघितलं काय या दुकानात आहे ना, माझ्याशिवाय कोणाचं पानच हलत नाही. हा, ते म्हणतात ना, अडला हरी. गाढवाचे पाय धरी. तू मला गाढव म्हणतेस? मी कुठे तुला काय म्हंटल? बरं झालं तू स्वतःला काय ते बोलून घेतलास. तू कळलं? तू चल, तुला दाखवतो मी. मिठा 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 थांब थांब. या दुकानात जर काम करायचं असेल ना, तर काही नियम आणि अटी आहेत. नियम क्रमांक 1, मी या दुकानाचा मालक आहे, त्यामुळे माझ्याशी नीटच बोलायचं. हो, हो. मला वाटलं पुरुषोत्तम काका या दुकानाचे मालक आहेत. अगं. आणि तू कामगार आहेस, ते पण अनऑफिशियल. त्यामुळे जे सांगितलं ते कर, शाणपणा नको. हा ठीक आहे, कळलं. आली मोठी बोल. तुझ्या शिकवणीचा पहिला धडा सुरू होतोय आत्ता. फॉलो मी. अरे हे बघ, हा दुकानाचा सगळ्यात महागडा सेक्शन आहे, सिल्क सेक्शन. ओके, इथून ते तिथपर्यंत सगळं सिल्क आहे. सिल्क मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. ठीक आहे, प्युअर सिल्क, मिक्स सिल्क. यातला फरक ओळखायचा कसा? आता या 2 साड्या बघ. प्युअर सिल्कचा टच हा कायम सॉफ्ट असतो. ओके, आणि मिक्स मध्ये टसरचा धागा असतो, त्यामुळे याचा टच जरा वेगळा असतो. या स्पेसिफिक सेक्शनला कस्टमरचे भरपूर प्रश्न असतात आणि ते आपल्याला सोडवायचे असतात त्यांचं समाधान होईपर्यंत. ओके, आणि कॉटनच्या बाबतीतही तसंच असतं. प्युअर कॉटन, हँडलूम कॉटन. ते कॉटनच्या बाबतीतलं काय म्हणालास? कॉटनच्या बाबतीतही साधारणतः तसंच असतं. ठीक आहे, प्युअर कॉटन, हँडलूम कॉटन. पुस्तक छान आहे. अभ्यास चांगला करतेस. व्हेरी गुड. हा सगळा सेक्शन बघून घे. ठीक आहे. पेढा काका, काका तुम्ही नाही खाल्ला पेढा? इकडे या. स्वराज, अरे तुम्ही इकडे कशाला? नाही,
इतकी छान ऍक्टिंग जमत नाही तुम्हाला. मी नाही हो. माहितीये मला, मुद्दाम डबा विसरून आलात ना. बापरे, बायको हुशार आहे माझी. बरं, मी जरा कामच बघतो. सॉरी सॉरी. लागलं का? नाही नाही काही नाही लागलं. तुम्ही छान. नाही नाही दादा, थँक्यू. ज्योती, तू इथे काय करतेस? अगं ताई, पुरुषोत्तम काकांनी मला तुमच्या दुकानात नोकरी दिली आहे. मी आजपासून इथेच काम करेन. काय मुलगी आहे ही? काहीही करून प्रत्येक वेळी माझ्या वाटेत कशी काय येते ही? मी आत्ता कुठेतरी या घरात आणि या दुकानात माझी जागा बनवत होते, तेवढ्यात ही आली. ज्योती, ज्योती, काय करू मी तुझं? ही बघा. ही बघा. ही आवडते का? ताई, मी काय म्हणते, तुम्हाला कॉटन मध्ये काही हवं असेल ना, मल कॉटन सारखं, तर तुम्ही ना त्या काउंटरला बघा, तिकडे सगळ्या साड्या आहेत. कसं आहे, तुमच्या बजेटमध्ये पण असेल आणि टेन्शन पण नाही तुम्हाला. बाळा, खरंच खूप चांगलं समजवतेस. ग्राहकांच्या फायद्याचं हल्ली कुणी सांगत नाही. थँक्यू. एक मिनिट, काय करताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? तुम्ही साड्या का फेकल्या अशा? मी आलो हा, 1 मिनिट. मी काय करतोय? साड्या पाहतोय, अजून काय करतोय? अहो, हे काय चाललंय? चुकीचं वागताय तुम्ही. साड्या फेकल्या का? काय हवंय? तुम्ही नीट सांगू शकता ना? एक 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 मिनिट. अहो जीजू, बघा ना, तू पायाखाली साडी घेतोय. काय चुकीचं करताय ते? हो, तुम्ही बाहेर निघा आधी. तू शांत. मी बघतो. दादा शांत व्हा. ज्योती, बाबांना कळला हा माणूस दारू प्यायला ना तर बाबांना राग येईल. मी करतो हँडल, तू नको टेन्शन. हा दादा, मी माफी मागतो तुमची. हा, तुम्ही सांगा ना तुम्हाला काय हवं. मला काय हवंय? ही काय कस्टमरशी बोलायची पद्धत आहे का? समजते कोण स्वतःला? मी कोण आहे याला माहित आहे का? हे बघा, तुम्ही जास्त बोलताय. तुम्ही बाहेर व्हा आधी. ज्योती, आपण कस्टमरशी असं नाही बोलू शकत. कस्टमर देवासमान असतो. हा, मी करतो हँडल. थांब दादा, मी माफी मागतो तिच्या वतीनं. तुम्ही मला सांगा ना काय हवंय. जीजू, तुम्ही का माफी मागताय? एक तर आपलं काही चुकलेलं नाहीये, त्यांचं चुकलं. त्यांना आधी बाहेर काढा. तो चुकीचा माणूस आहे फार. तू शांत हो. हिला परत कामावरून काढून टाका.